7 आणि ते नाव आहे ते नाव आहे आमच्यापर्यंत आलेलं आहे. भाग्यवान विजेते आहेत दीपक प्रजापती. मला वाटतं की आपल्या SR मॅनेजमेंटचेच आहेत दीपक प्रजापती. कॉंग्रॅच्युलेशन्स. असं म्हटलं होतं की बाबा आपल्याला भेटणार नाही पण आपल्यातले एक जण आहेत SR मॅनेजमेंटचे दीपक प्रजापती. आता तुम्हाला तिथून पण एक चिठ्ठी काढायची आहे. तुम्हाला काय भेटणार याच्यासाठी दीपक प्रजापती यांच्याच हातामध्ये ते देण्यात आलं आहे आणि पाहूया त्यांना काय भेटतंय. ही चिठ्ठी आहे ती काढली जात आहेत. दीपक प्रजापतीने आज कमाल केलेत. 10 रुपयाच्या तिकीटमध्ये तुमचं नशीब आजमावू शकता तुम्ही. त्यांना जे ब्लूटूथ नेकबँड आहेत ते मात्र या ठिकाणी देण्यात येणार आहेत. दीपक अभिनंदन आहेत, कॉंग्रॅच्युलेशन आहेत, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तर त्यांना पारितोषिक आहेत ते पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत. ब्लूटूथ नेकबँड हे मात्र त्यांना दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मॅच कडे बोलणार आहोत. 3 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 5 धावा धावपळकावरती आहेत. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. जय आसार, जय श्रीराम आणि त्यांच्या अगेन्स्ट ऋतू 11 डोंगरपाडा. आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा जय आसार. पुढचा बॉल रेडी आहे. किशोरदा बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटरकडे जागा बनवण्याचा प्रयत्न. सहज सोप्या रीतीने पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. मॅच नंबर 2 ग्रुप नंबर C. हे सध्या भाग्यवान विजेते आहेत. त्यांना हे ब्लूटूथचं जे नेकबँड आहे ते मात्र दिलं जात आहेत. अभिनंदन प्रजापती, खूप सारे अभिनंदन आहेत. SR मॅनेजमेंटचेच आपले ते आहेत आणि त्यांना मात्र आज खऱ्या अर्थानं ते पारितोषिक आपण या ठिकाणी दिलेले आहेत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. खूप चांगली सुरुवात. 8 धाबा पहिल्यात. चौकार आलेला नाहीये परंतु नो बॉल पाहिले, सिंगल पाहिले, लेग बाय पाहिली. मनीष आणि सौरभ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत या नवीन हंगामामध्ये या 2 खेळाडूंनी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिली आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आता ऋतू 11 डोंगरपाडा या संघासमोर सुद्धा खूप मोठं चॅलेंज असणार आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धनू 8 झाल्यात. 8 वर 0. 8 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. सौरभ मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. स्ट्राइक एंडला फटका चांगला खेळलाय, क्रॅकिंग खेळलाय भूपेशच्या पहिल्याच बॉलवरती. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. वेलकम 4 चौकार. कडक स्ट्रोक होता. थोडा पुढे टाकला बॉल, त्याला फोर्स केलं, गॅप मध्ये बॉलला ढकललं. खेळाडू होते ते मात्र नाही थांबू शकले, सीमारेषाच्या बाहेर गेलेत. चौकारांना धावसंख्या 12. जबरदस्त स्ट्रोक. बरोबर गॅप शोधला आणि गॅप मधून जात असताना चेंडूला पाठवलं 4 धाब्यांसाठी. भूपेश वर पहिल्या चेंडूवर केलेलं आक्रमण. पुन्हा तर रेडी आहेत भूपेश. स्ट्राइक यांना सौरभ. बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. फटका हवेत होता आणि 1 बाउन्सने चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. सिंगल कंप्लीट झाले. 13 धाबा धावपळ करत आहेत धनू. खूप चांगली सुरुवात आतापर्यंत जय आसार 11 या संघाची. सुरुवात चांगली केली. सुरुवात चांगलीच करायची असते मैदानाच्या मध्ये. जर तुमचा सुरुवात चांगली होतं तर तुमचा अंत खूप चांगला होतो आणि क्रिकेटमध्ये त्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. धावफलकावरती धावा झाला त्यात 14. टीम JSR 11 यांचा अगदी सध्या धावसंख्या आपण पाहतायत डोंगरपाडाच्या अगेन्स्ट. अलकाताना पुण्याच्या चेंडूला मात्र तिथे खेळलायत. एकदा वेत असताना पाहायला मिळतात. आता डोक्याचा बुद्धिमत्तेचा वापर करतात. माहित आहे पहिल्या बॉलवरती चौकार आलायत, त्याच्यानंतर 3 सिंगल धावसंख्या 15 वरती. पुढचा बॉल बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग. पुन्हा जागा बनवली होती. शानदार फिल्डिंगचा नजारा. मनीष शहाने ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता त्याला सुद्धा गॅप मध्ये पाठवता प्रत्युत्तर खूप चांगल्या पद्धतीने दिले. सिंगल कंप्लीट झाले. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आता बरोबर गॅप शोधलाय. पुन्हा गॅप शोधलाय. आणखीन एक सौरभच्या बॅट मधून शानदार दमदार चौकार. 4 धाबा. 20 धाबा धावपळ करते धनू. वेगाने धावा येत आहेत. इकडे विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट तुम्हाला या धावा थांबवतील आणि मॅच मध्ये सुद्धा परत आणतील. सुरुवात पहा ना, या ओव्हरची सुरुवात चौकारानं झाली. या ओव्हरची जो शेवट आहे तोही चौकारानं झालेला आहे. त्याच्यामुळे या 2 चौकारानं पंचाने सांगितलं पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आलात. पहिल्या 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 20. सुरुवात पहिल्या षटकामध्ये 8 धाब्याने झाली आणि त्या 8ला थोडा पुढे वाढवत असताना या षटकामध्ये 12 धावा आल्यात. म्हणजे एकूण 2 षटकांचा खेळाचा अनालिसिस पाहिलं तर 20 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात. खूप चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट आहे. 10च्या सरासरीने आतापर्यंत पहिल्या 2 मध्ये 20 पाहिल्यात. चर्चा करत आहेत पॉवर प्ले मध्ये पप्पे आल्यात परंतु पॉवर प्लेला पप्प्याला मोठं करावं लागणार आहे. जर तुम्ही मोठं नाही केलं
धाबा अजून वेगाने येतील. विकेट तुम्हाला धाबा थांबवतील, मॅच मध्ये परत आणतील. वारंवार बदल केला गेलाय, चर्चा केली जाते, वेळ घेतला जातोय, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले म्हणजे हाणामारीचं षटक. आता पॉवर प्लेने बरेच वारे आजच्या दिवसामध्ये फिरवल्यात. आता शेवटचा अंतिम ग्रुप आहे, मॅच नंबर 2, ग्रुप नंबर सी. जया सर 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट ऋतू 11 डोंगरपाडा. पप्या रेडी आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर झाले चुकी आणि चुकीचं रूपांतर चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. आता तसं म्हणावर थोडं उलट म्हणावं लागेल. गेंदबाज ने दिया मौका और फिल्डर ने छोड़ दिया चौका. 4 धावा आल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी डॉट आलायत. फिल्डिंग तुम्हाला चांगली करायची आहे. तुम्ही बाउंड्री लाईनवरती असतात त्यावेळी तुम्हाला बॉल अडवायचा असतो, पण कधी कधी प्रेशर असतो. पुन्हा एकदा फटका खेळलाय, तोही चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4, आणखीन एक चौकार. या अगोदर चर्चा झाली होती जणू, जर तुम्ही विकेटकडे गेला नाही तर धाबा वेगाने येणार, आणि तेच जिवंत उदाहरण आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धाबा येतात वेगाने, कळायला मार्ग नाहीये, विकेट कडे जावं लागणार आहे. पुढचा बॉल, पप्या रेडी आहेत. हो, यावेळी कट केले चेंडूला आणि खूप चांगल्या पद्धतीने कट करत असताना सिंगल कंप्लीट झाले. 29 धाबा दाखल करते. 29-0, 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. 29 धावा झाल्यात. महत्वाचे 2 बॉल. पुण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल आता अडवलाय. पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची ना, हे आतापर्यंत टीम JSR न दाखवून दिले. पॉवरफुल बॅटिंगचा नजारा त्यांनी पेश केलाय. लास्ट बॉल, स्ट्रोक चांगला खेळलाय, कडक खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. या चौकारानं धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. जशी गाडी वेगानं जायला हवी ना, त्याच वेगानं मैदानाच्या मध्ये JSR ची ही गाडी अगदी वेगानं धावफलकावरती बाजी मारतायत. 33 धावा, 11ची सरासरी. मी तर म्हणेन अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये फ्लाइंग स्टार्टच झालाय. नाही, नक्कीच खूप चांगलं आलं फ्लाइंग स्टार्ट. पहिल्या 2 षटकामध्ये 10ची सरासरी होती. आता पॉवर प्लेला सुद्धा पॉवरफुल बनवलं आणि त्या कारणानं 33 धावा झाल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 बाउंड्रीज म्हणजे टोटल 13 धावा आल्यात. आता शेवटचं आणि अंतिम षटक पाहूया. सरफराज नवीन गोलंदाज शेवटच्या अंतिम षटकामध्ये आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बॅकअप खूप चांगला मिळाला. फिल्डिंग खूप चांगली केली आणि पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट होते. धावा झाला तर 34. 3.1 ओव्हर, 5 बॉलचा खेळ बाकी आहेत. पुढचा बॉल बॅकवुडला गेले, फटका खेळलायत. फिल्डिंगचा नजारा त्या ठिकाणी पेश केलाय. बॉल लढवलायत. एक धावेत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या 35 विदाउट लॉस. 35. पुढचा बॉल, फुलटॉस बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलंय. यावेळी नाही थांबू शकले, चेंडूला पाठवलं गॅप मधून सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. काय जबरदस्त सुरुवात आहे आजचा हाय स्कोरर. ज्या धावा आपण पहिल्या 2 ग्रुप मध्ये नाही पाहिल्या होत्या, त्या धावा आता ग्रुप सी मध्ये पाहतोय, मॅच नंबर 2 मध्ये पाहतोय. JSR ची अगदी जर्नी स्टार्ट झालं असं म्हणूया. या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत त्यांनी दिलाय. धावा फलकावरती 40. कॅमेरामॅनच्या जे अगदी बरोबर ते सीडी वरती बसलात त्यांना विनंती आहेत, खाली उतरा. कॅमेरामॅनच्या बरोबर सीडी वरती बसलात, कॅमेरामॅनच्या बाजूला बसलात, त्यांना विनंती थोडा बाजूला व्हा. कारण काय माहिती, गौतम आहेत. गौतम थोडा बाजूला या. गौतम, मुज्जू, सर्वांनी खाली या. फटका खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. या चौकारानं धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 45 धावा झाल्यात आणि 46 एक मोठं टार्गेट हे मैदानाच्या मध्ये ठेवण्यात आलं. 46 नाव चेस.
चला समोरच्या टीममध्ये देखील अगदी धडाकेबाज खेळाडू आहेत, धडाकेबाज बॅट्समॅन आहेत. कोणाचा नंबर कधी येणार याच्यावरती चर्चा आहेत. डोंगरपाडाकडून कुठले खेळाडू येणार? मला वाटतं की अमर येत आहेत मैदानाच्या मध्ये, ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, ज्यांच्याकडे टेम्परामेंट आहेत, टेक्निक आहेत मोठे स्ट्रोक खेळण्याची. आज मात्र मैदानाच्या मध्ये ते कशा पद्धतीनं बॅटिंग करतायत या छत्रपती चषकामध्ये तेही पाहण्यासारखं असेल. आपले मंचावरती जे सर्व सन्माननीय अतिथी आलेत त्या सर्व सन्माननीय अतिथींचा आपण एकत्रितपणे सन्मान आहेत तो सन्मान या ठिकाणी करतोय. मी पंकज दादांना विनंती करतोय आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते सर्व सन्माननीय अतिथींचा आपण हा एकत्रितपणे सन्मान आहेत तो सन्मान आपण सर्वांनी स्वीकारावा. सर्वांना विनंती आहेत सर्वांनी पुढे यावं. पंकज दादा मिश्र आयोजित आपण पाहिलं तरी संपूर्ण स्पर्धा छत्रपती चषक आपले हे सर्व सन्माननीय अतिथी आहेत ते मात्र या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आणि या सर्व सन्माननीय अतिथींचं पाहुण्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जात आहेत. निलेशजी सोळंकी यांनाही विनंती असेल आपणही पुढे यावं. पंकज दादा आणि निलेशजी सोळंकी यांच्या शुभ हस्ते सन्मान तो सन्मान केला जातोय. कडक स्ट्रोक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील धावा 4 चौकार. हा सन्मान तो सन्मान सध्याच्या घडीला केला जातोय. सर्व सन्मान्य अतिथी आहेत मान्यवर आहेत आज यांनी ज्या स्पर्धेसाठी भेट दिल्यात त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आहेत तो या ठिकाणी मात्र करण्यात आलाय. आणखीन एक कडक 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 मैदानाच्या आतमध्ये कडक बेधडक बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळत आहेत. बॅटर किशोर या प्रकारची सुरुवात म्हणजे लगातार 3 चौकार आलात आणि बॅट ही देखील मात्र दिली जाणार आहेत. येस कौस्तुभ. हा येस ज्यासाठी आतुरता सर्वांना होती. बॅट देणार कोणाला, बॅट देणार कोणाला. ग्रुप ए पहिला, ग्रुप बी पहिला, ग्रुप सी सुद्धा. ग्रुप सी मध्ये आतापर्यंत भरपूर गोष्टी घडल्यात तनु. हाय स्कोरर आपण पहिला, सलामीर बॅटर सुद्धा पहिले. आता 3 लगातार चौकार ज्यांना आतुरता होती ते सुद्धा आलेत. आणि ग्रुप सी मध्ये पाऊस येतानाही पाहिलंय कारण पाऊस येताना प्रत्येकाने त्या ग्रुप सी न जवळून पाहिलाय. बॅकफुटला गेले, हलक्या त्यांना बॉलला ढकलून दिलं, स्लाइस केलं. किशोर म्हटलं तर एक जुने जाणते खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. आणि मैदानाच्या मध्ये जसे 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते ना धावसंख्या 13 वरती पोहोचल्यात. 5 बॉलचा खेळ संपल्यात. गोविंद तयार झाल्यात. शेवटचा अंतिम चेंडू. ओ यावेळी बीट केलं, यावेळी बीट केलं. खूप चांगले फिल्डिंग. पाठीमागे गेले होते, चेंडूला अडवलं आणि ऑलमोस्ट अडवलं. कदाचित लाईनच्या पार झाले असते तर 2200 रुपये धावसंख्या धावपल आली असती, परंतु चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने अडवलं. ऍक्शन रिप्ले इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकता. आता स्क्रीनही आपली सुरू झालं तिथेही तुम्ही ही दृश्य पाहू शकतात. काय घडलं पहा. मागच्या बॉलवरती खेळण्याचा प्रयत्न होता अमर पाटीलचा, परंतु तिथे डॉट बॉल आलाय. 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाला 13. फ्लाइंग स्टार्ट इथेही झालाय. जशी फ्लाइंग स्टार्ट तिथे झाली होती तशी फ्लाइंग स्टार्ट इथेही झाल्यात. आता याच पद्धतीने जर तुम्ही मैदानावरती खेळले ना तर या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. कारण सध्या 13चा हा रन रेट आहे. पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आला. दुसऱ्या षटकामध्ये पंचांनी लगेच सांगितलं, विवेक पाटील सर आणि परशुराम पाटील गंभीर सरांनी मात्र दर्शवलाय पॉवर प्ले ऑन. हे साधा खऱ्या अर्थानं मजा येणार आहे दोन. इकडून तुम्हाला अजून 2 बाउंड्रीज हवे आहेत तर मजा येईल, कारण तुम्ही मोठ्या धावफलकाचा पाठलाग करतायत. तुमची सुरुवात फ्लाइंग आहे, तुमची सुरुवात फ्लाइंग स्टार्टने झाली. किशोर त्यांच्या बॅट मधून 3 चौकार पाहिल्यात. आता पॉवर प्ले पाहूया. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 33 धावेची मैदानावरती अजूनही गरज आहे. 11च्या सरासरीनं 33 पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. सुरुवातीला तुम्ही 13 घेतल्यात तो बेनिफिट आहे. पहिलाच बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, परंतु फिल्डिंग अगदी पॉवर प्ले मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कस्तू पुढचा बॉल रेडी आहेत मनीष. हो यावर खोलवर टप्प्याचा बॉल आणि चेंडूला ड्राईव्ह केलं. सिंगल कंप्लीट होते. पहिला बॉल डॉट, आता सिंगल आले. खूप चांगली सुरुवात मनीष कडून पहिल्या 2 चेंडूमध्ये झाले. दुसऱ्या बाजूला किशोर देखील आपला अनुभव दाखवतोय मैदानावरती बॅटिंग मध्ये. धावा 14 त्याच्याच बॅट मधून आल्यात. अमर पाटीलला स्टार्ट करायचे अजूनही मैदानावरती. बॅकफुटला गेले, स्ट्रोक कडक. अमर 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 पाटीलच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. ऍक्शन रिप्ले पहा. काय जबरदस्त जागा बनवली. बॅकफुटला गेले, बरोबर स्ट्रोक खेळला आणि बरोबर चेंडूला गॅप मधून पाठवलं. 30 यार्ड सर्कल मधून एक खेळाडू उभं केलाय. पॉवर प्ले सुरू आहे, त्यांना माहित आहे आणि तोच गॅप बरोबर त्यांनी शोधला आणि चेंडूला पाठवला. 4 धाबा आले तनु.
अमर वामन पाटील सध्या मैदानाच्या मध्ये चौकार ठोकतायत. दर्जेदार खेळाडू तर आहेतच. पुढे आता खेळायचा प्रयत्न केला, दिशा दिली बॉलला. आता तिथे मात्र आपण पाहिलं तर एकच धाव मिळेल. धावसंख्या एका धावेनं पुढे गेलं, जाऊन पोहोचतं 19च्या घरामध्ये. हो, ज्यावेळी मोठं टार्गेट असतं ना कौस्तुभ, त्याच वेळी खेळण्याची मजा वेगळी असते. समोरच्या टीमलाही दाखवायचं असतं की आम्हीही करू शकतो. जर तुम्ही बॅटिंग केली तर आम्हीही करू शकतो. खूप चांगला अहवाल, खूप चांगला अहवाल. आणि आम्हीही करू शकतो आणि आम्ही खूप चांगली सुरुवात केली. या उद्देशाने आतापर्यंत 19 धावा धावपळीवरती आहेत. आणि चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. यापूर्वी विवेक पाटील सरांच्या मुखातून काही शब्द आले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याच तोंडावरती 2 हातही त्यांचे गेले होते. क्लीन बॉल फॉर नेचर डिस्ट्रॉय. किशोर बॅकफुटला खेळण्यासाठी गेले आणि बरोबर एसटी ती मात्र त्या ठिकाणी डिस्ट्रॉय झाली. विकेट आलेत, किशोर आउट, गॉन. पहा कशा प्रकारे बाद झाले. बॅकफुटला गेले, चेंडूने थोडीशी उचली घेतली. कदाचित चेंडू खाली राहिला असता तर फटका चांगल्या प्रकारे खेळत असताना पाहायला मिळाला असता. चेंडूने घेतली उचली, बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि चेंडू डायरेक्टली यष्ट्यांवर. फलंदाज किशोर बाद, पहिल्या विकेटचं पतन. उचली घेत असताना तिथे अगदी विकेट देखील मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19ला 1 विकेट, शेवटचा बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. अनिश मैदानाच्या आतमध्ये आला, टीमचे कॅप्टन, टीमचा नेता. बॅटिंग करत असताना अनिश मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती करतोय फायरिंग आणि त्याच्या बॅटमधून आलाय चौकार. धावफलकावरती धावा झाल्या तर 23. अर्ध्या धावा या ठिकाणी मात्र झालेल्या आहेत. 12 बॉलमध्ये बरोबर कौस्तुभ 23 झाल्यात. आता येणाऱ्या 12 बॉलमध्ये रन करायच्या आहेत, अर्ध्या 23 करायच्या आहेत. 12 मध्ये 23 झाल्यात, 12 मध्ये 23 करायच्या आहेत. या मॅच मध्ये मजा येणार. त्या अगोदर फटका पहा, गुडलँड स्पॉटला बॉल आणि बरोबर बॅटचा फ्लॉपर वापर करत असताना चेंडूला गॅप मध्ये पाठवलं होतं. शानदार दमदार 12-23 झालेत, 12-23 बनवायचे आहेत. ओ, पहिला बॉल आणि पहिलाच बॉल, नो बॉल. नाही, दोन इशारे झाले होते. एक तर नो बॉलचा इशारा झाला, अमरला वाटलं की बाबा हा वाईट बॉल जाईल, त्यानेही सोडून दिलं. तिथे वाईटही गेलं पण पंचाने सांगितलं नो बॉल. बॅकफुटला गेले, सोडून दिला बॉल. योग्य बॉल पंचाने मात्र सांगितलंय. 11 मध्ये करायच्यात 22. 11च्या डबल रन करायच्यात 22. मजा येते या मॅच मध्ये. कनेक्ट स्ट्रोक केला, फिल्डर आल्यात, फिल्डिंग. बॉलला अडवलंय बॉलला पुन्हा एकदा स्टॉप केलाय. येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आता शिल्लक राहिला 10. रन करायचे आहेत 22. पुढचा बॉल, ओ धनु नक्की काय करता करायला मार्ग नाही. पहिला बॉल नो बॉल, त्यानंतर 2 डॉट, आता सुद्धा आलाय नो बॉल. पुन्हा नो बॉल आलाय. पुन्हा मॅच मध्ये काही कहाणीमध्ये ट्विस्ट येणार का? 10 मध्ये 21. कनेक्ट स्ट्रोक खेळलाय परंतु तो बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. अमर पाटीलला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. आणखीन एका विकेटचं पतन टीम ऋतू 11 डोंगरपाडानं गमावलाय. हा दुसरा विकेट. कॉम पहा कशा प्रकारे बाद झाले. कडक स्ट्रोक ज्याची चर्चा केली होती धनुने, आणि कडक स्ट्रोक खेळत असताना चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि फलंदाज अमर बाद झाल्यात. पप्पा आल्यात, पप्प्याला त्याचा खेळ करायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. कडक बेधडक. वा पप्प्या मैदानाच्या आतमध्ये आला श्रेणी. पप्प्याच्या बॅट मधून चौकार. 29ला 2 विकेट. मॅच मध्ये आता मजा आलाय. मजा नाही, आता जाम मजा आलाय. असाच मॅच रंगला. 8-17. पुढे आता बॅकफुटला गेले, स्ट्रोक केला पुन्हा एकदा. जशी चुकी डोंगरपाड्याने केली होती तशी चुकी आता JSR ही करतोय. मैदानावरती आलाय. हा सलगचा दुसरा चौकार. आणखीन एक आला तर बॅट दिली जाणार आहे. काय जबरदस्त बॅटिंग करतात. 2 चौकार, 2 आल्या 2 चौकार, 2 मोठे ब्लास्ट. आणखीन एक आला तर अजून मजा येणार आहे. परंतु या धावांचा पाठला कशा प्रकारे होतो पहा. हर्षद पिलाण यांच्याकडून ती बॅट होती, ती बॅट जवळपास आलीच होती. एकदा तर ती बॅट मिळालेली आहेत. आता मॅचचं समीकरण बदललंय. पुन्हा आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही ती दृश्य पाहू शकतायत. येणारे बॉल आहे 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 13. कंपॅरिझन जर पाहिलं ना तर JSR 11चा संघ देखील 3 ओव्हरला 33ला तिथे विकेट नव्हता, परंतु ऋतू 11 डोंगरपाडा 33ला 2 विकेट आहेत. 6 बॉल 13 धावेची. चला आता खऱ्या अर्थाने धनु मजा येणार आहे. 2 चौकार पाहिलेत. अनिश मैदानाच्या आतमध्ये आहेत. 1 चौकार. इकडून जर पहिल्याच बॉलवर 1 चौकार आला तर खूप मजा येईल मॅचला. परंतु 44 धावांचा पाठला कशा प्रकारे होतोय.
पहा आता 6-13चं इक्वेशन मॅच मध्ये राहिले गेले. 6-13 वाला मॅच आहे. 33 झाल्यात. जसं कौस्तुभजी मेहर सुरुवातीला तुम्हाला सरासरी गाठायची होती 11च्या जवळपासची, ती देखील गाठली आहे. चला घाई करा, वेळ जास्त जातोय, वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. एकदा की वेळ बदलली की माणसाचा खेळ बदलतो. खेळ बदलला का सर्व काही बदलतंय. पहिलाच बॉल फटका खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार 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 पार. यासाठी चर्चा झाली होती. जर पहिल्याच बॉलवर चौकार आला तर मॅच मध्ये किती मजा येईल. पहिल्याच बॉलवर आलाय कडक स्ट्रोक, बरोबर गॅप मधून चेंडूला पाठवलं अनिशाच्या बॅट मधून हा चौकार. येणाऱ्या 5 बॉल मध्ये रन करायच्यात. आता 9 धाब्यांची गरज आहे. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. म्हटलं की मोठी धावसंख्या आहेत. क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या नेहमी आम्ही लवकर पूर्ण होताना पाहिलेले आहेत. कधी कधी छोटी धावसंख्या करताना भरपूर संघाला स्ट्रगल हा करावा लागतोय. फटका खेळलाय, पुन्हा आता टॅप केलाय. एक धावेत असताना पाहायला मिळतात सनी आल्यात. बाकीचे खेळाडू सांगा बाबा सनी इथे काही गडबड होणार नाही याची काळजी घ्या. जर गडबड झाली ना तर मैदानाच्या मध्ये तसं एक वेळ दृश्य कौस्तुभ आपण पाहिलंय चौकारामध्ये तब्दील होताना. 4-8 आता त्याच्या चर्चा करतायत 2 खेळाडू चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे, मॅच महत्वाची आहे. एक चौकार येईल का हा सुद्धा प्रश्न धनू. 4 मध्ये 8 धाब्याची गरज आहे. प्रयत्न प्रामाणिकपणे करायचे आहेत, निरंतर करायचे आहेत. ओ मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नाही बॅट आणि बॉलचा संपर्क. आता येणारे बॉल 3 रन करायचे 8. रिव्ह्यूचा वापर करण्यात आलाय. पंचदर्शक देखील दर्शवतात. आता हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. पाहूया काय घडलंय. सर व्हाईट साठी ओके व्हाईट साठी रिव्ह्यूचा वापर केला टीम डोंगरपाड्यानं. तुम्ही पाहू शकणार आहात काय घडलंय. हा बॉल ज्यावेळी डिलिव्हर होतो त्यावेळी पुन्हा पहा स्क्रीनवरती प्रत्येकाच्या नजरा त्या स्क्रीनवरतीच लागल्यात. बॉल ज्यावेळी तो खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर तो मधून गेलाय. त्याच गोष्टी आता क्लिअर झाल्यात. दूध का दूध पाणी का पाणी. 3 मध्ये करायच्यात 8. काय बदलणार या मॅचची कहाणी काय वाटतंय कौस्तुभजी मेहर. स्ट्राईकला पप्या 3-8 काढाय स्ट्रोक. ओ हो 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 खतरनाक स्ट्रोक मैदानावरती पप्याच्या बॅट मधून आलाय. आता मॅचचं समीकरण बदललंय. येणारे 2 बॉल 4 ची गरज. कोण सांगतो होणार नाही. अरे जर मनाशी धैर्य ठेवलं ना कौस्तुभजी मेहर तर क्रिकेटमध्ये सर्व काही होऊ शकतं. ते चित्र झालंय पुन्हा एकदा. पहा मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, मॅच ऑन झाली कुठे, कोणी ऑन मॅच केली, कधी झाली, कोणा विरुद्धच झाली. आणि आता मॅच मध्ये खरी मजा येणार. 2 जल्लोष आहे. 4 हा जल्लोष आहे. हे प्रेम आहे छत्रपती चषकावरती. मैदानाच्या मध्ये 2 बॉल मध्ये रन करायचे 4. फटका खेळलाय. आता टाळ्यांचा गजर जेएसआरच्या बाजूने येणार कारण मैदानावरती विकेट आलाय. अजूनही वेळ गेलेली नाही. 1 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. सामना डोंगरपाडा जिंकणार, जेएसआर जिंकणार. अजून 1 विकेट आला तर हर्षजी पिलाणे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे टीम जेएसआर ला. वा 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 पारितोषिकही लागलेले आहेत. मजा येऊ लागल्या आहेत. 1 बॉल मध्ये 4 ची गरज आहे. मैदानावरती सध्या सामना रंगलाय आणि कौस्तुभजी सामना रंगला नाही साधा सोपा नाही. कारण एकतर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा इतकी मोठी धावसंख्या झाली, तिचा पाठलागाच्या दिशेने वाटचाल झाली. या मैदानावरती पहिल्यांदा 3 बॉल 3 चौकार लागले आणि या मैदानावरती पहिल्यांदा 11च्या सरासरीनं त्या धावा 33 पूर्ण झाल्या होत्या. आता शेवटचा बॉल 4 ची गरज. आणि धनु हे चित्र दिसतं ना आपल्याला, हे बऱ्याच स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. त्या अगोदर 1-4 पाहूया. 1-4 पाहूया. केतन समोर. तुषार काय हुशार कामगिरी करणार का मैदानाच्या मध्ये. त्याचं नाव तुषार आहे. त्याला हुशारच करायचं आहे. ओ नाही बॅटच नाही फिरली तुषारची. आणि मैदानावरती हा रंगलेला मॅच टीम जेएसआर न जिंकलाय. परंतु मैदानाचा